तुला कधी असं वाटलं आहे का, की तुझं आयुष्य मूव्हीसारखं असावं? एक मोठा मूव्हमेंट, एक मोठी अपॉर्च्युनिटी आणि मग अचानक सगळं बदलून जावं. पण ट्रुथ काय आहे माहिती आहे? आयुष्य सिनेमॅटिक नसतं. ही अभिषेकची गोष्ट आहे. अभिषेक 22 वर्षांचा होता. ड्रीम्स मोठे होते, प्लॅन्स खूप होते, पण प्रोसेस ऑलमोस्ट झिरो. तो रोज यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ बघायचा, इंस्टाग्रामवर सक्सेसफुल लोकांचे रील्स बघायचा आणि प्रत्येक वेळी त्याला वाटायचं, एक दिवस माझं लाईफ पण चेंज होणार. पण एक प्रॉब्लेम होता. तो त्या दिवसाची वाट बघत होता. एके रात्री तो फोनवर रील्स बघत बसला होता. एका रीलमध्ये एक थॉट होता, पेनशिवाय ग्रोथ नाही. अभिषेक हसला. त्याला वाटलं मोटिवेशन बोलायला सोपं असतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला स्वतःबद्दल एक अनकम्फर्टेबल ट्रूथ कळालं. त्याचं लाईफ पेनफुल नव्हतं, पण कम्फर्टेबल होतं. आणि कधी-कधी कम्फर्ट ही सुद्धा प्रॉब्लेम असते. त्या दिवशी त्याने जिम जॉइन केली. पहिल्या दिवशी 10 पुशअप करायचा प्रयत्न केला. 5 वरच हात थरथरायला लागले. त्याला कळलं पेन रिअल आहे. पण त्या पेनमध्ये एक स्ट्रेंज फिलिंग होती. तो अलाईव्ह वाटत होता. त्या रात्री त्याने डायरीमध्ये क्वेश्चन लिहिला. तू कालपेक्षा 1% चांगला आहे का? एक सिंपल रूल, दररोज 1% बेटर. पण प्रॉब्लेम अजून संपली नव्हती. अभिषेकचं फ्रेंड सर्कल निगेटिव्ह होतं. त्याचे काही मित्र म्हणायचे, इतकं सिरियस होऊ नकोस, लाईफ एन्जॉय कर, सक्सेस सगळ्यांनाच मिळत नाही. सुरुवातीला अभिषेक कन्फ्यूज झाला, कारण ते त्याचे फ्रेंड्स होते. पण एक दिवस त्याला रिअलायझेशन झालं, निगेटिव्ह सर्कल्स तुला लगेच खाली ओढत नाही, तो हळूहळू कॉन्फिडंट खाऊन टाकतो. म्हणून अभिषेकने एक डिसिजन घेतला. तो सगळ्यांपासून दूर गेला नाही, पण त्याने स्वतःचं डायरेक्शन बदललं. तो रोज थोडं काम करायला लागला. स्टडी 5 पेजेस, जिम 10 पुशअप्स, यूट्यूब एक छोटे स्क्रिप्ट. परफेक्ट नाही, सिनेमॅटिक नाही, पण रिअल. एके दिवशी त्याला एक गोष्ट लक्षात आली. तो अजून रेडी नव्हता. स्किल्स परफेक्ट नव्हत्या, कॉन्फिडन्स पूर्ण नव्हता. मग त्याने स्वतःला एक क्वेश्चन विचारला, रेडी झाल्यावर सुरू करायचं की सुरू केल्यावर रेडी व्हायचं? त्या दिवशी त्याने वेट करणं बंद केलं. तो तयार नसतानाही सुरू झाला. आणि फनी गोष्ट म्हणजे काहीच मोठा मोमेंट आला नाही. कोणी क्लॅप केलं नाही, कोणी ड्रॅमॅस्टिक म्युझिक वाजवलं नाही, कारण आयुष्य सिनेमॅटिक नसतं. पण एक गोष्ट बदलली, त्याचा माइंडसेट. तो रोज छोटा प्रोग्रेस बघायला लागला. 1% टुडे, 1% टुमॉरो, 1% नेक्स्ट वीक. आणि काही महिन्यांनी तो मागे वळून बघितलं. तो सेम पर्सन नव्हता. कारण ग्रोथ ड्रॅमॅस्टिक नसते, ग्रोथ बोरिंग असते. डेली डिसिप्लिन, डेली एफर्ट्स, डेली स्मॉल विन्स. पण हाच बोरिंग प्रोसेस एक दिवस पॉवरफुल रिझल्ट देतो. म्हणून आज एक सिंपल रिमाइंडर, पेनपासून पळू नकोस, कारण पेन म्हणजे प्रोग्रेसचा सिंगल असतो. निगेटिव्ह सर्कलपासून सावध राहा, कारण ते तुझे फ्युचर क्वाइटली डिस्ट्रॉय करतात. रेडी होण्याची वाट बघू नकोस, कारण
ॲक्शन तुला रेडी बनवतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट, आजचा दिवस सोडू नकोस. कारण सक्सेस एका मोठ्या डिसिजनने येत नाही, तो हजारो छोट्या छोट्या डिसिजनने तयार होते. आज स्वतःला एक क्वेश्चन विचार, तू मूवी सारखं लाईफ वाट बघतोयस की रोज थोडं थोडं तुझं लाईफ बिल्ड करतोयस? कारण शेवटी आयुष्य सिनेमॅटिक नसतं, पण तू ते मिनिंगफुल नक्की बनवू शकतोस. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच आयुष्य शिकवणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.